श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार नमस्कार भक्तांना. स्वामींचे नामस्मरण आणि पूजा आपण नक्कीच केली आहे, पण तुम्ही कधी स्वामींचे अक्षर ब्रह्म उपासनेबद्दल ऐकले आहे का? तर आज आपण अक्षर ब्रह्म उपासना काय आहे, ही एक अशी गुप्त उपासना आहे आणि खूप मोठी शक्तिशाली विधी आहे, ज्यामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा असते असे किंवा आपल्या घरामध्ये मंत्र तंत्र केलेले असेल, किंवा शत्रूचा वास असेल, किंवा जीवनामध्ये शत्रूचा खूप मोठा त्रास होत असेल, तर कधी नशिबाने आपली साथ सोडून दिली असेल, असं जर मोठं संकट असेल ना, तर स्वामींची ही उपासना आपण नक्कीच करू शकतो. ही उपासनेची विधी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही उपासना एक दिवसाची किंवा 3 दिवसाची असते, पण या उपासनेने प्रभाव खूप तीव्र मानला जातो. म्हणजेच या उपासनेचा प्रभाव खूप जास्त असतो आणि जी आपण ही उपासना करणार आहोत, या उपासनेचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे की ही उपासना रात्री केली जाते. रात्री 9 ते 12च्या दरम्यान करणे, कारण तेव्हाच ब्रह्मांडामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती सगळ्यात जास्त असते. म्हणून तेव्हा ही आपण उपासना करू शकतो. अक्षर ब्रह्मा उपासना या तारक मंत्र अनुष्ठान मित्रांनो, ही जी उपासना आहे ही खूप जास्त सात्विक आहे आणि केव्हा पण बसा, पण म्हणजे हे म्हणा की जुनी, प्रभावी आणि सात्विक उपासना आहे. आता याने काय होईल की घरातील ऊर्जा जी आहे ती सकारात्मक तर होईलच, पण पहिले जे आपण समजून घेऊया की ही उपासना आपल्याला करायची, तर उपासना काय आहे. या अक्षर म्हणजे ज्यांचं काही क्षय नाही होत. अक्षर म्हणजेच ज्या कधीही क्षय न होते असं. ब्रह्म म्हणजेच सर्वोच्च देवी शक्ती. ब्रह्म म्हणजेच सर्वोच्च देवी शक्ती. स्वामींचा महामंत्राला आणि तारक मंत्राला अक्षर ब्रह्म मानून ही पूजा आपल्याला करावी लागते. म्हणूनच या पूजेमध्ये आपल्याला काय साहित्य लागणार आहे, आपल्याला ही पूजा कशी करायची आहे आणि कशी त्या पूजेचे संकल्प घ्यायचा आहे, कशी त्याची स्थापना करायची आहे, या व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहोत. तर नक्कीच ही पूजा आपल्याला समजेल. या विधी करताना जे आपल्याला साहित्य लागणार आहे, हवं आहे ते चौरंग लाल वस्त्र हवं आहे. तर स्वामी समर्थांचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ही चालेल. एक स्वरूपात एक सुपारी पाहिजे आहे आपल्याला. म्हणजे हवा आहे. तांब्याचं ताट पण पाहिजे. चांदीचं ताट असेल तरी चालेल. जे तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध असेल ते आपण घ्यायचे आहे. घरामध्ये आहे ते घ्यायचे आहे. स्वामींना आवडते ते आपल्याला घ्यायचं आहे. जसं की उदबत्ती नैवेद्य सगळ्या वस्तू आपल्याला ज्या हव्या आहेत, ज्या पूजेसाठी लागतात त्या आपण घ्यायच्या आहेत. साहित्य मोठे घ्यायचे नाही. जर पूजा गुरुवारपासून पौर्णिमेपर्यंत, म्हणजे आता ह्या गुरुवारपासून ते आपल्याला पौर्णिमेपर्यंत करायची आहे, तर
तर आपण सुरू करू शकता. 3 दिवस आपल्याला लागणार आहे. तर ही सेवा करायची आहे आणि रात्रीच्या वेळी घ्यायच्या आहे. 9 ते 12 या वेळेसच आपल्याला ही पूजा करायची आहे. कारण की जेव्हा सकारात्मक ऊर्जा मोठे जास्त प्रमाणात असते त्यावेळेला ही पूजाविधी काय आहे, पूजाविधी सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिली पायरी म्हणजे मनाची आणि जागेची तयारी. तर आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे. तेथे आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरायचे आहे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते आपण व्यवस्थित तिथे स्थापन करून घ्यायचा आहे. जर त्याला अभिषेक वगैरे करायचा असेल तर तुम्ही करू शकता. धूप दीप नैवेद्य लावायचा आहे. हिना अत्तर अवश्य लावायचा आहे, कारण ते स्वामींना खूप प्रिय आहे. आणि प्रार्थना करायची आहे की माझं संकट खूप मोठं आहे. ही प्रार्थना त्यांना करायची आहे. 3 दिवसाचे उपासना मी करत आहे. आता दुसरी पायरी आपल्याला चालेल तर त्यामध्ये आपल्याला हे अक्षर ब्रह्मा हे विधी म्हणजे अक्षता मंडळाची स्थापना करायची आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि साधे आपण साध्या रीतीने स्वामींची पूजा करून आपल्याला जे आपण ताट घेतले आहे, तांब्याचे ताट किंवा तुमच्याकडे जे ताट असेल त्या ताटामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत. तर त्या पसरून त्या तामनाच्या त्या ताटामध्ये पांढऱ्या अक्षदा आहेत. मग त्या ठेवायच्या आहेत आणि आपल्या अनामिका म्हणजेच रिंग फिंगरने आपल्याला त्यामध्ये ओम किंवा श्री जे पण आपल्याला जमत असेल ते आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये आपल्याला स्वामींचे प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे. त्यासमोर आपले नाणे ठेवून त्यावर जर सुपारी नसेल तर तांब्याचं नाणं ठेवले तरी चालेल. तर ही सगळी तयारी आपण करून घ्यायची आहे. आता आपली तिसरी पायरी ही मंत्र पठण आणि ऊर्जा निर्मिती म्हणजेच आपल्याला मंत्र पठण करायचं आहे. आणि आपल्याला मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्मिती म्हणजेच निर्माण करायचे आहे. आता आपल्याला डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करायची आहे. स्वामींना आवाहन करायचं आहे. डोळे बंद करून एकाग्र होऊन 21 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. 21 वेळा तारक मंत्र पठण केले तर खूपच छान. तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही 3 माळी स्वामी समर्थ किंवा रुद्राक्षच्या माळेवर घेऊ शकता किंवा तुम्ही तुळशीच्या माळा जे असतात त्यावर तुम्ही घेतली तरी चालेल. माळ म्हणजेच 324 वेळा एवढ्या आपल्याला करायच्या आहेत. हे अनुष्ठान आहे. हे अनुष्ठान आपल्याला पूर्ण करायचे आहे. आणि स्वामींची चौथी पायरी म्हणजेच नैवेद्य दाखवायचा आणि कृतज्ञता करायची आहे. त्यांना सांगायचे आहे की मी जी उपासना करून ही उपासना तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझे जे संकट आहे
ते सुद्धा तुमच्या चरणी अर्पण करते. मला विश्वास आहे की माझे हे संकट दूर होऊन मला तुम्ही सद्गती प्राप्त कराल. प्रार्थना करायची आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर आरती करायची आहे. या संपूर्ण पूजा विधीमध्ये काही आपलं म्हणजेच चुकलं असेल तर त्याचीही क्षमा मागून घ्यायची आहे. माझं हे चुकलं असेल तर मला माफ करा, क्षमा करा असं तुम्ही क्षमा याचना पण म्हणू शकता. जे आपण ठेवलेलं आहे ते 3 दिवस आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे. त्या राहू द्यायचं आहे. त्यांना कुठेही हलवायचं नाही. जसं आपण आज पूजा केली तसेच ही 3 दिवस आपल्याला ही उपासना करायची आहे. आपण 3 दिवस सात्विक आहार घ्यायचा आहे. कोणाचाही प्रती कोणाचा दुर्भावना मनात ठेवायची नाही. 3 दिवस ही पूजा झाल्यानंतर 4थ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून आपले अक्षदा आहेत त्या अक्षदा आपल्या घराच्या चारी कोपऱ्यात थोड्या टाकायच्या आहेत. त्यानंतर त्या अक्षदा अजून आपल्याकडे उरल्या आहेत त्यांना सुपारी हे स्वामी समर्थांचे प्रतीक आहे. सुपारी आणि थोडेसे तांदूळ तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. हे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता. आणि जे उरलेले तांदूळ जे आहेत ते तांदूळ इकडे तिकडे न टाकता ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. ही उपासना फलश्रुती आपल्याला देईल जेव्हा आपल्या मनाला भाव मनापासून असेल. मनापासून श्री स्वामी समर्थांची पूजा आहे. मनापासूनच ही उपासना करायची आहे आणि सर्वस्व स्वामींवर अर्पित करायचे आहे. थोडक्यात सांगायचे की ही कोणाची अंधश्रद्धा नाही. आपली पूजा आहे. ना कोणता जादूटोना न कोणी कशी म्हणू शकते. तो आपल्याला एक एनर्जी सकारात्मक एनर्जी एक भाग आहे. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करून देण्याचा भाग आहे. स्वामींनी नेहमीच भक्तांना कष्ट करा म्हणून सांगितले आहे. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. कर्म आणि कष्टावर विश्वास ठेवा म्हणजेच तुमचे कर्म आणि कष्ट जेव्हा नशिबाची साथ मिळते हे स्वामींनी आपल्याला सांगून दिले आहे. म्हणून जेव्हा ही पूजा उपासना करायची आहे तसे कष्ट आणि कर्म याचे हे कधी सोडायचे नाही. आपल्याला लक्षात ठेवा. म्हणूनच ही अंधश्रद्धा नसून स्वामींचं एक नामस्मरण आहे. आपण स्वामींजवळ आपलं सगळं काही अर्पित करतो. त्यांना सगळं काही सांगत राहतो. ही एक विधी आहे स्वामी समर्थांपर्यंत पोचवायची. म्हणून अंधश्रद्धा किंवा जादूटोना मानू नका. हा एक उपासना आहे. या उपासनेच्या हिशोबानेच जर तुम्ही केलं तर नक्कीच आपल्याला फळ मिळणार आहे. फलश्रुती मिळते. फक्त अंधकारापासून श्री स्वामींनी हात देतात. संकटामध्ये नक्कीच येऊन उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जी काही सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.